हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत. तर आपण बनवली होती शेव, त्याच्यानंतर बोललो आपण त्याच्या पुढचा भाग बघूया पुढील. तर हे बघा, आता साखर, आमचूर पावडर, मीठ आणि मिरची याचे मिक्सअप करून पावडर करून घेणार आहे आपण. आणि हे लागणारं साहित्य बदाम, काजू आणि मनुके आणि शेंगदाणे, हे सगळं आता आपण तळून घेणार आहे. आणि इथं मी बटाटा किसून धुवून असं कपड्यावरती सुकत ठेवलं होता पाणी निघून जाण्यासाठी. हे पाहता आता हे आपण तळून घेऊया सगळं. हे एक काजूचा तुकडा आपण तेलात टाकून बघितले, जास्त तेल तापायचं नाही काजू तळताना. तर आधी काजू तळून घ्यायचं, जास्त जाळायचं नाही, एकदम याच्यावर तळून घ्यायचं मंद याच्यावर. जास्त तेल कडकडीत तापवायचं नाही काजू तळताना, नाहीतर ते लगेच जळून जातं. हे असं नॉर्मली गुलाबी करायचा आणि जास्त तळायचे नाही, नाहीतर ते करपट लागू शकतात. हे पहा आता हे असे आपण काढून घेऊ ताटात एका. कारण मी कापून घेतले, अख्खे टाकले नाही. आणि याच्यात आता आपण बदाम पण हे असेच तळून घेऊ काजूप्रमाणेच. हे पहा, त्याचे पण मी तुकडे करून घेतलेत. हे पहा, हे पहा आता हे पण आपले तळून झाले आणि साईडला ताटात ठेवून द्या. आता याच्यामध्ये आपण मनुके तळून घ्यायचे. हे पहा, हे पण मंदच गॅसवर तळायचे, जास्त फास्ट गॅसवर नाही तळायचे. हे पहा, असे पूर्ण फुगले काही काढून घ्यायचे असे. हे पहा, आता आपण शेंगदाणे तळून घेऊया. जास्त आता शेंगदाणे पण तळून घेऊ. हे पहा, आता आपले शेंगदाणे अजून हे राहिलेले तळून घेऊ आता. हे पहा, आता हे शेंगदाण्यावरती आपण मीठ आणि मिरची ते वाटून घेतलेली साखर ही थोडीशी याच्यावर टाकून घ्यायची, म्हणजे शेंगदाण्याला खाताना चव लागते जरा. हे असं मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याला. आणि हे आता मी बाजूला ठेवते. आता आपण तीच तळून घेऊया. हे पहा, आता तीच आता हे सगळं असं तळून घ्यायचं.
हे पाहत आपण हे असं काढून घेऊ. आता हे मी असं ठेवून घेते. असंच आपण सगळा केस तळून घेऊ. हे पाहत आपण एक 9-10 मखाना घेतला. हे पण आपण थोडंसं तळून काढूया. पहा आपले तळून. हे पण आता याच्यात टाकून घेऊ. हे पहा एवढा हे साबुदाणा आपण तळून घेऊ. जास्त नाही टाकायचा, थोडाच टाकायचा आपल्याला. आणि हे नवरात्रासाठी स्पेशल चिवडा आपला. हे पहा, हे पहा आता हे तळून घेतलं आपण. हे पहा आता आपला हे बटाटा तळून घेतलेला. हे सगळं साहित्य शेंगदाणे, काजू, बदाम, मनुके आणि हे थोडेसे आपण मखाना हे तळून घेतलेले. हे सगळं आपण एकत्र करून घेऊ. आणि हे एवढा साबुदाणा तळून घेतलेला हे मिक्स करायचा आपल्याला. आणि त्याच्यात नंतर आपण मी जे बोलले का नंतर शेवची रेसिपी मी तुम्हाला पुढं काय करायचं ते सांगते. तर ही आता मी बाजूला ठेवते. आणि ही पहा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शेव करून घेतली होती. तर मी बोलले होते का पुढं काय करणार आपण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवू. तर हे पहा आता ही शेव मी काढून घेते. फक्त पॅक बंद डब्यात किंवा एखाद्या पिशवीत भरून ठेवायची. हे पहा ही अशी शेव मी ही काढून घेते. आता ही पहा ही शेव ही बाकीची मी ठेवून देते. आणि ही शेव आपण घेतलेली तर ही शेव आपल्याला याच्यात आता अशी बारीक करून टाकून घ्यायची. ही अशी पहा ही अशी. तर मी बोललेली त्या शेवचं काय करायचं तर ही नवरात्र स्पेशल आपला शेव चिवडा तयार. म्हणून मी म्हटले होते का आपण नंतर सांगन मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे ते. तर हे मग मी आता तुम्हाला दाखवून घेतले. आता हे मिक्स करायचं बघा. आता तिखट टाकायचे आपल्याला याच्यात थोडंसं. चटपटीत बोललेली मी ना, मग आता चटपटीत आपल्याला हे करून घ्यायचं. पहा कसा. तर हे आपण आमचूर पावडर याच्यात टाकून घेतली. मीठ, तिखट हे याच्यात कालून घेतलेलं आहे आपण. आणि हे असं टाकून घेऊ. ज्यांना जिरं आवडते ज्यांना जिरं चालते त्यांनी जिऱ्याची पावडर पण टाकून घ्या. तर मी हे आता हे केलेलं आमचूर पावडर, तिखट, मीठ हे आपण मिक्स करून घेतले. आता हे असं बघा आपला चिवडा झाला का नाही. चटपटीत चिवडा नवरात्र स्पेशल. आणि आपण हे 10-15 दिवस टिकतो चिवडा, खराब होत नाही काही नाही. तर हे आधी आपण आधी खायसाठी सुद्धा नवरात्रात हे करून ठेवू शकतो आधीच आणि खाऊ शकतो. बघा हे झाला आपला शेव चिवडा तयार चटपटीत असा. वा, खाऊन दाखवू का कसा लागतोय करून करून. हे पहा हे असं मस्त चटपटीत, आंबट, गोड, तिखट. आपण साखर पण टाकली नाही तर आंबट, गोड, तिखट असं चिवडा तयार आहे आपल्याला. कशी वाटतं ही रेसिपी आपल्याला. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून एखादा मी असाच पदार्थ मध्ये घेऊन येते. मला थोडं तिखट कमी वाटलं म्हणून मी परत थोडंसं तिखट घालून घेतलं याच्यात. हे पहा मस्त झालं आहे. आंबट, गोड, तिखट छान चवीला झाला आहे आपला चिवडा. तर पहा आता ह्योच चिवडा मी माझ्याकडे जेव्हा येणाऱ्या महिलांना सवासणी बोलावणारे त्यांच्यासाठी ही तयारी आहे माझी. बाय, थँक्यू.